32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा, 350 जातील असं म्हणलं का? आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% आणि त्याच्यातल्या 19% आहेत आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो. ही उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं, समाजात समजून सांगायचं आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचं घेत नाहीत. आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं, नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं आपलं जे आरक्षण आहे 89-90चं 1990चं यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाहीत, काढून घ्यायचंच नाही पहिलंच आहे आमचं, हे भ्रम निर्माण करतात. त्यामुळं काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार, आरक्षण घेणार नाही तर मी जाणार, दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहा साहेबाला डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवायचं. याच्या आडमुठपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे यावेळेस. कारण राज्यात मराठे 50-55%. जर तशी वेळ आली तर राज्याचं शांततेत मराठे चाक सुद्धा फिरून देणार नाही, बेमुदत वर्षानुवर्ष ही दम मराठ्याचे. चला धन्यवाद. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहितीये मी त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्या पोराबाळासाठी झटतोय. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाहीत आम्ही. सरकारने काही शब्द फेकले मराठ्यांना विश्वास ठेवत, मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावरती. त्यांनी किती शब्दाचा फेका करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या, मराठे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही येत. कारण 45 वर्ष झालं मराठ्याला फसवलंय. त्यामुळे टेन्शन नाही. पोरं चालू, शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरं म्हणणं आहे की आणखीन लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखीन जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटोळा करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावं खेड्यापाड्यातली, असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुखा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पद आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता, भाषणबाजी खूप झाली. ते आता नाही. आता फुलान फाईट, शेवटची फाईट आहे. नाही ते का उत्तर देत नाहीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती. पण आम्ही खंबीर आहेत ना, आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही तर कुणी म्हणलं नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत, तर आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाहीत. ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉइंट आहे.